सर, गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्र राज्यामध्ये विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळेचे शिक्षक आहेत. तो शासनाचा कसल्याही प्रकारचा एकही रुपया पगार न घेता 20 वर्षापासून सेवा करत आहेत. आणि हे करत असताना 3 सरकार 3 वेळेस बदलले. तिन्ही सरकारनं फक्त कागदी घोडे नाचवले. या शिक्षकांच्या पदरात एकही रुपया पगार दिलेला नाही. ज्यावेळेस पृथ्वीराज सरकार 2014ला जाते वेळेस पृथ्वीराज चव्हाण सरकारने फक्त यांना घोषित करून अनुदान देण्यात यावं, त्यांची मूल्यांकन करण्यात यावं. मूल्यांकन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मूल्यांकन करण्यासाठी 5 वर्ष घातले आणि सरते शेवटी जाता जाता 146 1638 कॉलेज घोषित केले आणि त्यांना 1 एप्रिल 2019 पासून अनुदान देण्यात यावं हा शासन आदेश 13 सप्टेंबर 2019मध्ये काढला. आणि त्यालाच अनुसरून नंतर जे आलेले जे महाआघाडी सरकार आहे, या महाआघाडी सरकारने मार्चच्या 2020 बजेटमध्ये यांना 107 कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आला आणि त्यांना 13 सप्टेंबरच्या शासनाला धरून 1 एप्रिल 2019 पासून 20% अनुदान देण्यात येईल. अशा प्रकारचे आताचे सध्याचे जे अर्थमंत्री आहेत माननीय अजितदादा पवार असतील, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड असतील किंवा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, यांनी सुद्धा फेसबुक, ट्विटर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कळवलं असताना आज त्या गोष्टीला 8 महिने होऊन गेले तरीही शासनाने त्यावर कसल्याच प्रकारचा तोडगा काढलेला नाही. आणि या जो कोरोनाची महामारी आली, हे शिक्षक कशी तरी रोजंदारी करून कुठंतरी ट्युशन घेऊन जीवन जगत होते. या काळामध्ये जवळपास महाराष्ट्रामधल्या 60 ते 70 शिक्षकांनी आपली स्वतःची जीवनयात्रा संपवली. हे शिक्षकांची शोकांतिका सुरू असताना सुद्धा आजही शासनाने यांची सर्वांची शिक्षण तपासणी लावली. कालच एक शासन आदेश काढला की यांची तपासणी शिक्षण विभागाकडून करण्यात येईल. आतापर्यंत शिक्षण विभागाने तपासणी केली, वित्त विभागाने तपासणी केली, पुन्हा शिक्षण विभाग तपासणी करतो. 2014 ते 2020 हा 6 वर्षाचा कालखंडामध्ये शासनाने तेच तपासण्या करण्यामध्ये आज जवळपास 6 वर्ष घातले आणि या शिक्षकांची मरणोत्तर यातना आज भोगत आहेत. मध्येच परवा एक निर्णय GR काढला की यांना 1 नोव्हेंबर 2020 पासून पगार देण्यात येईल. 13 सप्टेंबरसाठी यादी घोषित करून त्यांची तरतूद केलेली असताना त्यांना पगार देणार असं यांनी घोषणा दिलेली असतात. सोशल मीडियाच्या समोर येऊन बोललं, सगळीकडे बोललं असताना सुद्धा आज ते धडधडीत खोटं बोलत आहेत. तरी यावर या मायबाप शिक्षकावर या मायबाप शासनाने कसल्याच प्रकारची यांची दया न करता यांच्यावर वारंवार सतत होत चाललेला अन्यायच होत चालला आहे. तरी आम्हाला पुन्हा या सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शासनाला एक विनंती करायची आहे की हा जो शिक्षकांचा छळ थांबवावा आणि प्रचलित नियमानुसार 1 एप्रिल 2019 पासूनचा जो 13 सप्टेंबर 2019चा निर्णय आहे, त्याच निर्णयाप्रमाणे सर्व शिक्षकांना पगार देण्यात यावी हेच विनंती करत आहोत. आणि जर यदा कदाचित हा आमचा विषय मान्य झाला नाही तर आम्ही आताच यानंतर या अधिवेशनाच्या नंतर नांदेड जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण यांच्या घरासमोर आम्ही अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही. त्यासाठी मायबाप शासनाला एकच विनंती आहे की आमचा हा पगारीचा प्रश्न मार्गी लावा. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। आज अल्हम्दुलिल्लाह खानकाह अशरफिया हुसैनिया के बगल में मस्जिद जब्बार की बिस्मिल्लाह हुआ। तमाम कसीर तादाद में लोग तशरीफ़ लाए। नमाज असर और मगरिब इशा अदा किया गया। और बस मेरी दुआ है मौलाए ताला हम जितने लोगों ने इस मस्जिद में खानकाह में सबने जो मिल के किया, अल्लाह रब्बुल इज़्ज़त हम सबको तमाम उम्मत मोहम्मदिया को सलामती की ज़िंदगी गुजारने की तौफ़ीक़ अता फ़रमाए। और मस्जिद जब्बार के जिन जिन लोगों ने किया ताउन किया, अल्लाह उनके दर्जात को बुलंद करे। और इंशाअल्लाह ताला और भी हम आगे मस्जिदें बनाते रहेंगे और हम खानकाहें बनाएंगे, मदारिस बनाएंगे और इंशाअल्लाह हम सुन्नियत के लिए हम काम करते रहेंगे। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। आलमीन, सारी तारीफ़ अल्लाह की है जो सारे जहां को पैदा किया। रंगे निसात बज़्म दो आलम पे छा गया। जिस दिन का इंतज़ार था वो दिन भी आ गया। तमाम उलमाए किराम उलमाए नांदेड़ के मुअय्यत में एक शानदार महफ़िल खानकाह अशरफिया में मुनक़्क़िद की गई। तमाम उलमाए किराम की नूरानी तकारीर से तमाम लोग मुस्तफ़िज़ रहे और हुज़ूर एहसान अशरफ अशरफ़ीउल जिलानी के दस्ते मुबारक से मस्जिद जब्बार का जो है वो मस्जिद अमल में आई। और अल्हम्दुलिल्लाह तमाम अहले सुन्नत वल जमात नांदेड़ के लोग यहाँ पे मदऊ रहे और कार खैर में हिस्सा लिए और सलात व सलाम पे ये प्रोग्राम इख्तिताम पजीर हुआ। सलाम। खानकाह अशरफिया हुसैनिया इस्लामपुरा नांदेड़ के बाजू में
مسجد جبار کا افتتاح الحمدللہ حضور احسن اشرف قبلہ اشرف الجیلانی کے ہاتھوں الحمدللہ عمل میں آیا۔ اس موقع پر علماء اہل سنت ناندیڑ کی کثیر تعداد یہاں پر موجود رہی اور الحمدللہ خانقاہ میں ایک بڑا پروگرام بھی ہوا، نیاز پاک کا اہتمام بھی ہوا، اور ناندیڑ کے جماعت اہل سنت کے لیے بڑا خوشی کا موقع ہے کہ حضور احسن اشرف قبلہ کے ہاتھوں الحمدللہ ایک مسجد کی تعمیر مکمل ہونے کے بعد اس کا افتتاح عمل میں آیا۔ رب قدیر کی بارگاہ میں دعا ہے کہ اللہ تعالی ہم تمام کو اس مسجد پاک کے فیضان سے مالا مال فرمائے، اور جن صاحبین نے اس مسجد کی تعمیر میں حصہ لیا ہے انہیں دارین کی برکتوں سے مالا مال فرمائے۔ ہمارے یہاں فرنیچر، پلنگ، سنگاردان، صوفہ سیٹ، الماری، ڈائننگ ٹیبل، فریج، کمپیوٹر ٹیبل اور دیگر کمپنیوں کے فرنیچر دستیاب ہے۔ ایک مرتبہ تشریف لا کر خدمت کا موقع دے۔ پروپرائٹر مولانا شبیر صاحب، ڈیلکس فرنیچر مال اینڈ ہوم اپلائنسز، فروٹ مارکیٹ کے سامنے، مالٹے گری روڈ، کامٹھا، ناندیڑ۔ السلام علیکم، میں عقیل مرزا۔ ہمیں امید ہے کہ آپ کو ہمارا چینل اچھا لگتا ہوگا۔ لیٹسٹ نیوز کے لیے دیکھتے رہیے ناندیڑ اردو نیوز، اور نیوز کے پسند آنے پر لائک، شیئر اور سبسکرائب کرنا نہ بھولیں۔